नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। समाजातला एक महत्त्वाचा घटक म्हणून डॉक्टरांकडे आणि त्यांनी दिलेल्या सेवेकडे महत्त्वाची सेवा, अत्यावश्यक सेवा म्हणून पाहिलं जातं। या डॉक्टरवर हात उचलणारा माणूस अद्यापही कायद्याच्या कचाट्यात जरी अडकलेला दिसत असला तरीही त्याच्या संरक्षणासाठीची राजकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे असं म्हटलं तर कुणाला राग येता कामा नये। याचं कारण असं की मुजोर म्हात्रे अद्यापही पदावर कायम आहे। महाराष्ट्रानं डॉक्टरांच्या संरक्षणासाठीचा कायदा केलेला आहे आणि डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला योग्य त्या प्रकारची कायदेशीर शिक्षा सुनावणीच्या नंतर दिलीही जाते। सर्वसामान्य माणसाकडूनच जर डॉक्टराकडे हल्ला झाला तर डॉक्टरावरील हल्ला हा एका वेगळ्या पद्धतीने आपलं काम करतो आणि जर राजकारण्यांकडून मारहाण झाली तर वेगळ्या पद्धतीने हालचाल होते असं का दिसावं। हे सगळं प्रकरण डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर इथल्या रुग्णालयात घडलेलं आहे। तिथे उपचारातली कसूर या कारणाखाली ती नगरसेवक रमेश म्हात्रे याच्याकडून थेट डॉक्टरांवर हल्ला झालाय। हल्ला केवळ पुरुष नगरसेवकाच्याकडून पुरुष डॉक्टरावर झालेला नाही तर तो पुरुष नगरसेवकाच्याकडून महिला डॉक्टरवरही झालेला आहे। त्याची दृश्य समोर आहेत। हे करणारा कुणाच्या राजकीय पाठबळावर अद्यापही पदावर बसू नये हा प्रश्न आहे। जर समजा सर्वसामान्यांना कायद्याचा नियम लागत असेल तर तो नियम पदाधिकारी म्हणून जनतेतून निवडून आले आहेत या कारणाने लावायचा नाही का? डॉक्टरांच्या संरक्षणासाठीचे कायदे हे आरोपीच्या स्थानावरून आणि त्यांच्या सामाजिक पतप्रतिष्ठेवरून भेदभाव करतात का? डॉक्टर आपल्या सेवेत चूक करतात का हाही प्रश्न आहेच। या निमित्तानं आपल्या सोबत आता चर्चेत कोण मान्यवर आहेत त्यांचा पटकन आपल्याला परिचय करून देतो। आपल्या सोबत असलेल्या सर्व मान्यवरांना आता आपण स्क्रीनवर पाहणार आहोत आणि या मान्यवरांना ओळख करून देण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे। आपण पूर्ण वेळ टीव्ही स्क्रीनवर दिसत राहणार आहात तेव्हा कृपया समोर पाहत रहा आणि कृपया वेळेमध्ये आपलं बोलणं पूर्ण करा। शिवसेनेच्याकडून प्रवक्ता या नात्यानं अरुण सावंत आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत ठाकरेंचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तुषार रसाळ आहेत। डॉक्टरांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्या सोबत डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत। सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत। पहिला प्रश्न तर थेट अरुण सावंत आपल्यालाच असला पाहिजे। जर समजा या मुजोर म्हात्रेवरची कारवाई कायदा एका पद्धतीने करत असेल तर नैतिकता म्हणून आपला पक्ष त्याला पाठीशी घालतोय असं चित्र का निर्माण होतंय? अरुण सावंत, एक मिनिट। प्रसादजी, कालपासून आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे जे काही घडलेलं आहे डोंबिवली येथील हॉस्पिटलमध्ये त्या प्रकाराला आमचा पक्ष कोणत्याही प्रकाराने पाठीशी घालत नाहीये हे स्पष्टपणे मी आज सुद्धा जनतेसमोर आपल्या चॅनल मार्फत सांगू इच्छित आहे। दुसरी गोष्ट, पक्षाने कालच कायदेशीर नोटीस त्या संबंधित लोकप्रतिनिधी नगरसेवकाला पाठविलेली आहे आणि त्याच्यावरती ऍक्शन सुरू झालेली आहे। आता अजूनपर्यंत त्याच्याकडून उत्तर आलेलं नाहीये। त्याला आजच एक चांगली गोष्ट घडली की कायद्याद्वारे अटक होऊन त्याला कोठडी 3 दिवस सोमवारपर्यंत बजावलेली आहे। म्हणजेच काय तर कायदा आपल्या परीने योग्य प्रकारे काम करत आहे। कायद्यावरती कोणाचाही वरतून दबाव नाही हे या एका गोष्टीने आज सिद्ध झालेले आहे। त्याबद्दल मी न्यायालयाचे अभिनंदन करतो, आभार मानतो आणि महायुतीला सुद्धा त्याबद्दल धन्यवाद देतो की अशा प्रकारचं गैरकृत्य करणाऱ्या व्यक्तीवरती आपण कोणत्याही प्रकारे तो राजकीय पुढारी आहे म्हणून त्याची बाजू घेतलेली नाही हे स्पष्ट होतं। आदरणीय त्या विभागाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांनी स्पष्टपणे आपलं जे काही म्हणणं होतं स्वतःचं एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक डॉक्टर म्हणून ते त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेलं आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकारच्या कृतींना पाठीशी घालणार नाही। बिलकुल अरुणजी, हाच खरा एक आणखी कळीचा मुद्दा येतो की ज्या विभागाचा लोकप्रतिनिधी स्वतः डॉक्टर आहे तिथे डॉक्टर असुरक्षित असतात आणि का असतात?
मला या सगळ्या मुद्द्यावर तुषार रसाळ यांच्यापर्यंत लगोलग पोहोचायचंच होतं, मात्र काही तांत्रिक अडचणी येत आहेत आणि तुषार रसाळ यांचा संपर्क मध्ये मध्ये बाधित होतोय असं कळतं. मी त्यांच्यापर्यंतचा तांत्रिक मुद्दा दुरुस्त करून घेतो आणि त्याच दरम्यान आपल्यासोबत डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत, त्यांच्यापर्यंत जातोय. अमोल अन्नदाते ही व्यक्ती या चर्चेमध्ये केवळ डॉक्टर म्हणून नाही, मार्डचे माजी अध्यक्ष या नात्यानं ते या चर्चेत आहेत. मार्डचे सक्रिय कार्यकर्ता या नात्यानंही त्यांचा अनुभव आपल्याला लक्षात घेण्याजोगा आहे आणि ते आंदोलनकारी डॉक्टर आहेत. आता डॉक्टर, आपण सांगायला हवं की मारहाणीचे प्रसंग घडण्यामागची खरी कारणं काय असतात? मारहाणी मागे डॉक्टरांना जेव्हा अशा प्रकारे मारहाण होते तर सगळ्यात कॉमन जे असतं की बेड उपलब्ध नाहीयेत. या केसमध्ये तुम्ही बघितलं की NICU चे बेड्स उपलब्ध नाहीयेत किंवा खाटा उपलब्ध नाहीयेत, डॉक्टरांची संख्या कमी आहे. मला सांगा प्रसादजी, कल्याण डोंबिवली रुग्णालयामध्ये तो वैद्यकीय अधिकारी जर एका सत्ताधारी, हे काय रमेश म्हात्रे 2-3 वेळा नगरसेवक तिथे राहिलेले आहेत, सत्ताधारी पक्षाचे आहेत, 25 लाखाच्या कल्याण डोंबिवलीच्या लोकसंख्येला जर फक्त 2 सार्वजनिक रुग्णालय आणि हार्डली 200-250 खाटा, NICUचा पत्ता नाही, हा दोष कोणाचा आहे? काम करणाऱ्या डॉक्टरचा आहे की सत्ताधाऱ्यांचा आहे की तिथे सत्ता असलेल्या पक्षाचा आहे? कोणाचा हा दोष आहे? आणि ह्या दोषासाठी सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो, रमेश म्हात्रे सारखे जे कोणी राजकीय नेते आहेत त्यांना एक गोष्ट माहिती आहे की आपल्याला हे लपवण्यासाठी, आपल्या चुका लपवण्यासाठी आपण डॉक्टरला 4 फटके मारले की आपल्याला कायदाही आपल्याला काही वाकडं करू शकत नाही आणि लोकांच्या नजरेमध्ये आपण हिरो बनतो. आपल्या चुकीवर पांघरून घालायला सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे डॉक्टरला फटकवणं. तर त्याच्यामुळे अशा प्रकारची ही सवय मला वाटतं की राजकीय नेत्यांना लागलेली आहे. सार्वजनिक आरोग्य सुधारवण्याची जबाबदारी तिथे काम करणाऱ्या डॉक्टरची नाही. म्हणजे माझं मत आहे की आम्ही मांडलं पण आहे की रमेश म्हात्रेंनी स्वतःच्या तोंडात 2 आधी मारून घ्यायला पाहिजे की इथे कसं काय NICU नाही, तिथे NICU नाही, हा कोणाचा दोष आहे? आणि मला म्हणजे पटकन मी एकच मुद्दा सांगतो की या म्हणजे पक्षाने, शिवसेनेने रमेश म्हात्रेंना पाठीशी घातलेलं आहे असं माझं स्पष्ट आरोप आहे. अरुण जे आहेत त्यांनी आता जाहीर करावं. नोटिसा कसल्या देताय? अहो, महिला डॉक्टरच्या कानफडात मारताय आणि तुम्ही नोटिसा देताय. बिलकुल बिलकुल या मुद्द्याला घेऊन पुढे जाऊयात. अरुण सावंत यांच्यापर्यंत जाऊयात. आणि अमोल अन्नदाते, एक छोटीशी विनंती आहे, तुमच्याकडून येणारा आवाज हा खरखरत येतोय, त्यामुळे आपला मुद्दा पोहोचायला थोडासा त्रास होतोय. त्याच्यावर आपण एक काम करा पटकन, मी तत्पूर्वी एकदा अरुण सावंत यांच्यापर्यंत पोहोचतो. अरुण सावंत, वैद्यकीय सेवा डॉक्टरांनी सुधारायची. वैद्यकीय सेवेच्या अंतर्गत जर समजा एखादी सुविधा मिळत नसेल तर उत्तरं मागायची कुणाकडे? ठाणे = एकनाथ शिंदे, ठाणे = आत्ताच्या स्थितीत डॉक्टर श्रीकांत शिंदे. मग NICU नसण्याची जबाबदारी तिथे असलेल्या डॉक्टरची कशी? नाही प्रसादजी, अर्थातच हे या सर्व प्रश्नांची उत्तरं ही सरकारकडे मागितली पाहिजेत. एका व्यक्तीकडे मागून ती व्यक्ती काही त्याच्या घरातून कुठली एखादी वस्तू तात्काळ आणून देऊ शकत नाही. हा पॉलिसी मॅटर आहे. ज्या ज्या काही त्रुटी त्या हॉस्पिटलमध्ये राहून गेलेल्या आहेत याची पूर्णपणे जबाबदारी त्या म्युन्सिपाल्टीचं, हे सरकारी, हे जे इस्पितळ होतं ते सरकारी आहे, महानगरपालिकेचं आहे. अर्थात महानगरपालिकेचा प्रमुख हा तेथील आयुक्त आहे आणि आयुक्तांकडे पाठपुरावा केला गेलाच पाहिजे. कदाचित तो केला गेला सुद्धा असेल किंवा कदाचित केला गेला सुद्धा नसेल, तरी सुद्धा ज्या ज्या काही तिथे त्रुटी राहून गेलेल्या आहेत त्या भविष्यामध्ये तेथील प्रमुखांनी, म्हणजे त्या हॉस्पिटलचे जे कोणी डीन असतील त्यांनी सरकार दरबारी आपली गाऱ्हाणी मांडली पाहिजे. आणि जर ती गाऱ्हाणी पूर्ण होत नसतील तर नक्कीच त्या विशिष्ट विभागाचे जे कोणी मंत्री असतील त्यांच्याकडे जाब हा विचारला गेला पाहिजे. आपण असं सांगता आहात की हा जाब कोणाला विचारायचा त्याची उत्तरं तुमच्याकडे आहेत. तुषार रसाळ, तुमच्यापर्यंत यायला थोडासा वेळ लागतोय, कारण इथे जे थेट आणि थेट बाधित घटक आहेत त्यांना यावरचे आक्षेप आधी नोंदवायचे आहेत. मी आपल्यापर्यंत नक्की येतो, मला एक थोडीशी अजून संधी द्या. आणि मी आता पटकन आधी डॉक्टर अमोल अन्नदातेंकडून याचं तांत्रिक आणि तार्किक उत्तर घेतो. जो पद्धतीचा बचाव अरुण सावंत करतायत, सावंत साहेब माफ करा, आज आपल्याला बचावाची संधी फार कमी मिळणार आहे. बोला डॉक्टर अन्नदाते. सर, माझा आवाज स्पष्ट येतोय का? जी, अजूनही खरखर आहे, पण जरा थोडं मोठ्याने बोला. बरं प्रसादजी, मला म्हणजे मी जो मुद्दा माझा अर्धवट राहिला होता, मला वाटतं की या शोवर अरुणजींनी हे जाहीर करावं की एका स्त्री डॉक्टरवर हल्ला करणाऱ्याला आम्ही निलंबित करतोय
आणि त्याचं नगरसेवक पद आम्ही काढून घेतोय, अशी माझी थेट मागणी अरुणजींकडे आहे. दुसरं याचं जे तुम्ही दुसरा प्रश्न विचारला, की एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे प्रसादजी, कोविडच्या काळातही आपण चर्चा करायचो. आजही आपल्या आरोग्य खात्याला आपण पूर्ण बजेटमध्ये आपण किती किती टक्के देतोय? 0.5% आणि 1% टार्गेटही आपण ज्या आरोग्य व्यवस्थेमुळे कोविडमध्ये प्रत्येकाच्या घरातली एक व्यक्ती गेली ते पूर्ण होत नाहीये. आरोग्य खातं आजच्या घडीला शिंदे सेनेकडे आहे. प्रकाश आंबेडकर हे त्या खात्याचे मंत्री आहेत आणि कुठले एवढ्या सगळ्या घटना, इतकं सगळीकडे शॉर्टेज, हे इट इज स्टेअरिंग इन युअर आईज, हे तुम्हाला स्पष्ट दिसत असताना कुठल्या मागण्या, कोणाची वाट बघताय तुम्ही? कोण तुमच्याकडे यावं आणि तुमची सरकारी आरोग्य यंत्रणा सुधारावी, असं कशाची आपण वाट बघतोय हे मला खरंच कळत नाहीये. आणि आजही पावसाळी अधिवेशन सुरू आहे, तर मला वाटतं की 1-1.5% आपण आज आरोग्याला बजेट देत नसताना कशा रिकाम्या जागा डॉक्टरांच्या आणि कशा या सुविधा निर्माण होतील? बिलकुल. आता उत्तराच्या साठी जायचंय आपल्याला अरुण सावंत यांच्याकडे. एक आणखी संधी अरुण सावंत आपल्याला आहे. महिलेला मारहाण करणारा माणूस आहे आणि नुसती मारहाण तो करत नाही, पहिल्यांदा तो असा हाताने तिला छातीवर धक्का देतो, नंतर त्याच पंजानी मुस्काडात मारतो. अशा महिलेवर पद्धतीने हल्ला करणाऱ्या व्यक्तीला तुमचं संरक्षण आहे, तुम्ही नोटिसा का बजावताय? बाळासाहेब ठाकरेंचं एक उदाहरण मी इथे देऊ इच्छितो. या बाळासाहेब ठाकरेंचं सातत्यानं नाव घेताना तुम्ही, त्याच बाळासाहेब ठाकरेंच्या सैनिकांनी ज्या वेळेला व्हॅलेंटाईन डेच्या एका आंदोलनामध्ये महिलांवर हात उचलला होता शिवसैनिकांनी, त्या शिवसैनिकांना हाकलून दिलं होतं. आपण अजून काय करताय? नोटिसा बजावताय? प्रसादजी, तुमचा राग मी समजू शकतो. पहा, खोटा बचाव मी कधीच करणार नाही आणि याच्या अगोदर सुद्धा मी कधी केलेलं नाही. जे अयोग्य आहे ते अयोग्यच सांगणार आम्ही. आता डॉक्टर ऐका, डॉक्टर अन्नदाते यांचा राग किंवा त्यांची वेदना ही सुद्धा समजण्यासारखी आहे एक डॉक्टर म्हणून. परंतु एक लक्षात ठेवावं, शिवसेना पक्षाचा ज्याप्रमाणे आता आपण थोडक्यात धिक्कार करत आहात, तर या शिवसेना पक्षातर्फे अनेक चांगल्या गोष्टी या बरोबर सुद्धा घडत असतात, हे सुद्धा आपण ध्यानात घेतलं पाहिजे. जे आता आरोग्याचे प्रश्न, आरोग्याच्या विषयावर आपण आज ही वेळ नाहीये पाहतात. अरुण सावंत, माफ करा अरुण सावंत, आज ही वेळ नाहीये चर्चेची. महिलेला मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी तुम्ही उभे आहात असं चित्र महाराष्ट्रात निर्माण होतंय. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आरोग्यविषयक जाळं आम्ही पसरलेले आहे की रुग्णांना कशी मदत करते. हा मुद्दा नाही अरुण सावंत, नाही 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 अरुण सावंत, आज हा मुद्दा नाही. तुम्ही किती उत्तम आरोग्य सेवा देता हा मुद्दा नाही. अरुण सावंत, तुम्ही आरोग्य सेवा देणाऱ्याचा सन्मान करत नाही हा मुद्दा आहे. नाही नाही, मुळीच नाही, आम्ही मुळीच सन्मान करत नाही. प्रसादजी, आपण ऐका, आपण पुन्हा पुन्हा तोच विषय बोलत आहात. मी स्पष्टपणे परत एकदा सांगतो तुम्हाला की या लोकप्रतिनिधीला, या नगरसेवकाला आमच्या पक्षातर्फे मुळीच आम्ही अभय दिलेलं नाहीये. परंतु एक मार्ग असतो, त्या मार्गानुसारच त्याच्यावरचं निलंबन आहे तुम्हाला झालेलं दिसून येईल. ठीक आहे, आता निदान किमान अरुण सावंत, आपण निलंबन झालेलं दिसून येईल या शब्दापर्यंत तरी आलात. तुषार रसाळ यांच्यापर्यंत जातोय. ठीक आहे अरुण सावंत, किमान इतक्या वेळानंतर निलंबन झालेलं दिसेल, कारवाई झालेली दिसेल, इतक्या शब्दापर्यंत आलेले आहेत. तुषार रसाळ, आपला मुद्दा सुरू करायचा आहे, आपल्यासाठी 1.5 मिनिटाचा वेळ आहे. मला माफ करा, मी बरेचसे मुद्दे इथे थेट पीडित आणि थेट मारहाण करणाऱ्यांचे प्रतिनिधी या दोघांमध्ये चर्चेत असल्यानं तुमच्यापर्यंत यायला वेळ लागला. बोला तुषार रसाळ. मी आता अरुणजींना पण ऐकत होतो, तुम्ही जे प्रश्न विचारत होते ते ऐकत होतो आणि अमोलजींनी ज्या व्यथा सांगितल्या त्या देखील मी ऐकल्या. पण तुम्ही जर पाहिलं तर सत्तेतून पैशातून नगरसेवक फोडणं, खासदार फोडणं, आमदार फोडणं आणि त्यातून दीर्घकालीन सत्ता. आज जसं अमोलजींनी सांगितलं की राज्याचे नगरविकास मंत्री कोण, तर माननीय एकनाथ शिंदे साहेब. त्या एरियाचे खासदार कोण, तर डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब. आज ते स्वतः डॉक्टर आहेत. आज जर तुम्ही पाहिलं तर डोंबिवलीचा जो विकास झालाय हा फक्त बिल्डर दार्जिन झालेला आहे. मूलभूत सुविधा ज्या पाहिजेत, आज स्वतः डॉक्टर असताना तुम्ही 2 वेळा संसद रत्न मिळवलं. तो मिळवलं कसं काय ते वेगळं, पण 2 वेळा तुम्ही संसद रत्न झालात. त्याच्यानंतर जर तुम्हाला जी वैद्यकीय सेवा जी मूलभूत आहे ती देण्यासाठी फक्त 2च हॉस्पिटल
आज जर जवळपास तुम्ही पाहिलं तर डोंबिवली शहराची लोकसंख्या ही मागील 10 वर्षामध्ये दुप्पट झालेली आहे. आणि जे ज्येष्ठ नगरसेवक, त्याला तर ज्येष्ठ नगरसेवक बोलण्याच्या लायकीचा पण नाही तो रमेश म्हात्रे, तो मारकुटा रमेश म्हात्रे 3 वेळा नगरसेवक त्याच एरियात नव्हता. आणि त्याला जर त्याच्या एरियातली जर लोकसंख्या वाढते आणि त्यासाठी जर उपाययोजनांमध्ये अजून वाढ केली पाहिजे हे कळत नसेल, आज ज्या आमच्या भगिनी आहेत डॉक्टर श्रुती बाविस्कर आणि त्याच्यानंतर वैभव साळुंके यांची काय चुकी होती? त्यांनी फक्त सांगितलं की इथे जागा नाहीये शिल्लक, पुढे शिफ्ट करा. पण जर तुम्ही पाहिलं तर ते रमेश म्हात्रे जे आहेत त्यांची जर पार्श्वभूमी पाहिली तर 18 गुन्हे दाखल आहेत. त्यातले 3 गुन्हे जे आहेत ना सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण, त्याच्यानंतर दुसरा आरोपी जो आहे प्रमोद निकम त्याच्यावरती 302चा गुन्हा दाखल आहे साताऱ्यामध्ये. त्याच्यानंतर अक्षय कारंडे जे आहेत त्याच्यावरती 2 हाफ मर्डरचे गुन्हे दाखल आहेत. आणि रमेश पवार याच्यावरती तर महिलेचा विनयभंग केल्याचे गुन्हे दाखल आहेत. आता जर तुम्ही एक विचार केला, आज जेव्हा आम्ही पाहिलं की ज्या महिला पीडित डॉक्टर आहेत त्यांचे जे वडील आहेत महेंद्र बाविस्कर, ते जेव्हा येऊन एक बाईट देत होते, त्या बाईट मध्ये त्यांनी सांगितलं की माझी मुलगी एवढी घाबरली आहे की पुढे त्या दवाखान्यात जायचं की नाही जायचं, कारण की यांनी ना शिवीगाळ एवढी केलेली आहे, धमक्या एवढ्या दिलेल्या आहेत. आज तुम्हाला सांगतो की याला सर्वस्वी जबाबदार माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत का? तर त्यासाठी पण सांगतो. आणि ही कुठली शिंदे सेना विना शिवसेना नाही, हा शिंदे गट आहे. आपण आता राजकीय चर्चेला इथे तोंड नको फोडायला. तुम्ही आरोप केलात, तुमचा मुद्दा पोहोचला. तुषार रसाळ उत्तरासाठी आपण अरुण सावंत यांना संधी देऊ. अरुण सावंत, याला जबाबदार तुमच्या नेत्यांना ठरवलं जात आहे, हा एक मुद्दा आहे ज्याच्यावर तुम्हाला बोलायचंच आहे. पण अरुण सावंत, तत्पूर्वी याही मुद्द्यावर बोला की ज्या डॉक्टरला मारहाण झाली ती डॉक्टर जर समजा संबंधित ठिकाणी जाऊन सेवा देणार नसेल, ती घाबरणार असेल, तर रुग्णांचं केवढं नुकसान होणार आहे? तुम्ही रुग्णांच्या नुकसानीवर आधी बोला, राजकीय तर तुम्ही रोजच बोलता. अरुण सावंत. प्रसादजी, अतिशय उत्तम प्रश्न आता तुम्ही विचारलेला आहे. मी ज्यावेळेस या डिबेटला येऊन बसणार होतो तेव्हा माझ्या डोक्यात एक विचार चालला होता की असंच जर लोकप्रतिनिधी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, सरकारी नोकर, नर्सेस, पोलीस यांच्यावरती जर अशी दादागिरी करून आपला रोप दाखवून त्यांच्यावरती जर हात उगारत असतील तर त्यांच्या कार्यावरती काय परिणाम होत असतील? उद्या जर हे जेव्हा आता घडलं, त्या प्रतिनिधींनी त्या डॉक्टरांना जी काही मारहाण केली, नर्सेसला केली, याचं आम्ही कधीच त्याचं समर्थन करत नाही. पहिल्या दिवसापासून अतिशय वेदनादायक गोष्ट आहे. आता हे प्रकरण पाहून देशभरातील जर डॉक्टर संपावर गेले आणि त्या काळामध्ये जर त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना जर काही त्याचा त्रास झाला तर केवढा मोठा प्रकार होईल याचा सुद्धा विचार लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे. लोकप्रतिनिधींना काही डोकं नसतं का हे असे प्रकार करतात ते? या मताचा हे माझं मत आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना हात उगारले गेले आणि त्याच व्यक्तीने त्याच लोकप्रतिनिधीला छातीत दुखायला लागल्यावर दुसऱ्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले, म्हणजे किती देवदूतासारखं काम या डॉक्टरांनी केलेलं आहे हे त्या लोकप्रतिनिधीला सुद्धा कळलं पाहिजे आता की अरे मी याच डॉक्टरांवरती हात उगारत होतो. सावंत साहेब, आपण सगळं जे काही सांगताय ना ती आदर्श व्यवस्था आहे. ती आदर्श व्यवस्था तुमच्या एका व्यक्तीकडून मोडीत काढली गेली आहे. तुम्ही जे सांगताय ते सगळं तुमचाच नगरसेवक वागत नाही, वाटत नाही आणि पाहत पण नाहीये. होय होय प्रसादजी, मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो की किती चुकीचं लोकप्रतिनिधी करतात, मग तो कोणाचाही असो. मग करणार काय आहात पुढे? तुम्ही फक्त सांगून थांबणार आहात का? कोणाचं असो, चुकीचं ते चुकीचं आहे ना. हो, मग तुम्ही फक्त बोलके सुधारक आहात का करते सुधारक आहात? बोलून थांबणार आहात का करून दाखवणार आहात? करून दाखवणार. शिवसेना एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वाखाली करून दाखविणारी पार्टी आहे, पक्ष आहे. कधी करणार? सुरुवातीपासूनच आहोत. कधी काय तुम्ही विचारता? नाही, एक मिनिट. तुम्ही करते सुधारक नाही असं मी नाही म्हणलेलं. मी म्हणालोय तुम्ही कारवाई कधी करून दाखवणार? जी, एक मिनिट ऐकून घ्या तुम्ही. एखाद्या आमच्या पक्षामध्ये लाखो कार्यकर्ते, त्याच्यामध्ये जर कुठल्या एका कार्यकर्त्याने चुकीचं वर्तणूक केली याचा अर्थ अख्खा पक्ष वाईट आहे असं नका समजू तुम्ही. एक मिनिट, हे बघा सावंत साहेब, इथे इमोशनल होण्याची गरज नाहीये, कर्तव्य कठोर होण्याची गरज आहे. तुम्हाला अख्ख्या पक्षाला कोण आता कुठलं लेबल नाही लावत आहे. एका माणसाला तुम्ही वाचवताय,
असं चित्र निर्माण होत आहे, ते सुधारण्याची संधी घ्या, पटकन कारवाई करा, विषय संपवून टाका. योग्य वेळी योग्य शासन झालेलं तुम्हा सर्वांना दिसून येईल. ठीक आहे, आता आपण तुषार रसाळ यांना संधी देऊ. तुषार रसाळ, योग्य वेळेला योग्य शासनाची व्याख्या काय असायला हवी? योग्य वेळेला योग्य शासनाची व्याख्या म्हणजे जेव्हा संजय गायकवाड बॉक्सिंग चॅम्पियनशिप खेळत होते त्यावेळेसच जर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्यावरती कठोर कारवाई केली असती, किंवा ज्या वेळेस संजय दिना पाटील हे चॅनल वरती येऊन पत्रकारांना धमक्या देत होते, प्लस सांगत होते की 5 मर्डर केलेले आहेत, त्याच वेळेस जर त्यांच्यावरती कारवाई केली असती तर ती आज परत कारवाई म्हणजे आज जे काय प्रकार घडलाय तो झाला नसता. बरोबर, हा मुद्दा घेतो चर्चेला आपण शेवटच्या टप्प्यात आणतोय, त्यामुळे आता वेगानं आणखी मुद्दे घ्यायला हवेत. अरुण सावंत, सगळी मारकुटी लोक तुम्ही मोजून आणली आहेत का पक्षात? प्रसादजी, आम्ही नेहमी आमच्या पक्षामध्ये जे त्यांना आमच्या पक्षावर विश्वास वाटतो त्यांची पार्श्वभूमी पाहून घेत असतो, त्यावेळेस त्यांचं वर्तणूक पाहून घेत असतो. परंतु त्या प्रतिनिधींनी म्हणा किंवा त्या कार्यकर्त्यांनी म्हणा, याच्या अगोदर 10 वर्षांपूर्वी काय गुन्हे केलेत याचं आम्ही निरीक्षण करत नसतो. मात्र ज्यावेळेस आमच्या नजरेत अशा गोष्टी आमच्या पक्षामध्ये आल्यानंतर संजय गायकवाडांनी बॉक्सिंग कधी केली? आधी 10 वर्ष आधी केली. जे गायकवाडांचा प्रश्न म्हणा किंवा आता जे पाटील यांचा प्रश्न म्हणा, एक लक्षात भांगरांनी पत्रकारांना शिव्या कधी दिल्या? आधी दिल्या का? ऐकून तर घ्याल ना, तर बरं होईल ना, ऐकून घ्या ना जरा. सावंत साहेब नैतिकता आहे की नाही तुमच्यात? एकदा स्पष्ट करून टाका ना की त्या नगरसेवकाला तुम्ही निलंबित करणार, त्या नगरसेवकाला डिस्क्वालिफाय करणार. नाही कोण बोलतो आपण? होणार हा, सत्य शिक्षा होणार, रसाळ त्याद्वारे घटनेद्वारे संसदेद्वारे काही विशिष्ट संरक्षण प्राप्त असतं. त्यामुळे तुम्ही किती मनात आणलं तरी त्यांनी जेव्हा ते गुन्हा करतात त्यावेळेस त्यांना तात्काळ शिक्षा करता येत नाही, याचा अभ्यास करावा आणि मग येऊन बोलावं. ठीक आहे, आपल्याला आता याच मुद्द्यावर एक तांत्रिक उत्तर घ्यावं लागेल. डॉक्टर अन्नदाते यांच्यापर्यंत जाऊयात. तुषार रसाळ थोडं थांबा, अरुण सावंत शांत बसलेले आहेत आणि आपण आता पूर्ण आवाज हा डॉक्टर अन्नदातेंचा देऊयात. डॉक्टर अन्नदाते, डॉक्टरला मारहाण करणाऱ्या एखाद्या लोकप्रतिनिधीवरची कारवाई किती वेगाने, कशा पद्धतीनं, कशी रीतीनं होऊ शकते? हे बघा, कायदेशीर कारवाईचं तर मला म्हणजे किंवा कुठल्याही नागरिकाला आता महाराष्ट्राची आज जी काही परिस्थिती आहे प्रसादजी, तर याच्यामध्ये कायदेशीर कारवाई काहीही होणार नाही. मी तुम्हाला सांगतो की मला सांगा, तात्काळ त्यांच्या छातीत कळ येऊन यांना व्हीआयपी रूम मध्ये ऍडमिट करून घ्या ठाणे सिव्हिलच्या. हा आदेश तुम्हाला काय वाटतं प्रसादजी? इतके वर्ष पत्रकारिता तुम्ही करताय, हा आदेश कोणी दिला असेल असं तुम्हाला वाटतं? का सांगता आलं नाही की कसं छातीत दुखतं? हे सगळे नाटक ही सगळ्या जगाला कळताय. त्याच्यामुळे त्यांना बेल मिळणार. मी तुम्हाला सांगतो सिक्वेन्स काय होणार. त्यांना आता 31 जुलैला जेव्हा कोर्टात नेतील तेव्हा त्यांना बेल मिळणार. त्याच्यानंतर मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो हे की त्यांच्यावर हा पक्ष कुठलीही निलंबनाची कारवाई करणार नाही. आणि न्यायालयामध्ये इतकी वर्ष डॉक्टरांवर हल्ले झाले, जवळपास हजारांवर हल्ले झाले, एकाही केसमध्ये कन्व्हिक्शन झालेलं नाही. आणि मला असं वाटतं की ज्या पक्षामध्ये मला पक्ष फक्त सोडून द्यावं, पक्ष जाऊ द्या, ज्या महाराष्ट्रामध्ये प्रसादजी वर्धापन दिनाला अख्खा कॅबिनेट यांच्या सेनेच्या पूर्ण स्टेजवर बसलेला असताना कॅबिनेट मंत्री गुलाबराव म्हणतात की आम्ही सगळे 302 चे गुन्हेगार आहोत, आम्ही सगळे 302 मध्ये हे केलेले, तुम्ही आम्हाला काय टक्कर देणार? तर तिथून ही सगळी हिंमत येते. हा एक खासदार म्हणतात की आम्ही 5 खून पचवले. अहो, जिथे खून आणि मर्डर आणि बलात्कार पचवले तिथे एका डॉक्टरला 4 थापडा मारण्याचा न्याय मिळण्याची अपेक्षा काय राहिली आहे कुठल्या माणसाला? मला तुम्हीच सांगा. बिलकुल, डॉक्टर अमोल अन्नदाते यांचा अत्यंत स्वर उद्विग्न आहे आणि ही चिंता फक्त आणि फक्त डॉक्टरांची नाहीये. आम्हाला पत्रकारांना पण अशाच पद्धतीनं वागवलं जातं. पत्रकारांची मारहाण अशीच होते. सामान्य माणसांची तर काही विचारताच सोय नाही. त्यांची तर अनेकदा झालेल्या अन्यायाला वाचा फोडता फोडता नाकीनऊ येतं. मला सांगा, आपल्यासोबत अरुण सावंत आहेत, आदरणीय अरुण सावंत. किमान हा शो संपत असताना आता मी एक आणखी संधी आपल्याला देतो. आता तरी सांगणार आहात का की मुजोर म्हात्रेला तुम्ही निलंबित केलं आहे? ऍडमिट करता त्याला. प्रसादजी,
मी आपल्याला गेले 2 दिवस सांगण्याचा प्रयत्न करत आहे, तरी का आपण समजून घेत नाहीये मला कळत नाहीये. मी स्पष्टपणे माझी स्वतःची भूमिका, माझ्या पक्षाची भूमिका, माझ्या पक्षाच्या मुख्य नेत्यांची भूमिका आपल्या समोर सुरुवातीलाच मांडली की आम्ही अशा प्रकरणाला मुळीच थारा देत नाही आणि देणारही नाही किंवा याच्या अगोदरही दिलेलं नाहीये. या व्यक्तीला आम्ही तात्काळ नोटीस पाठवलेली शिस्तभंगाची, त्याने त्याचं उत्तर द्यायचंय. उत्तर येताच क्षणीच त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाणार आहे. सावंत साहेब, तो माणूस आहे हॉस्पिटलमध्ये, तो हॉस्पिटलमधून अजून 4 ठिकाणी जाईल. तो जोपर्यंत कोठडीतून बाहेर येत नाही तोपर्यंत उत्तर देणार नाही. दिवस असेच काढाल का? नाही, ऐका, यामुळे तर हे अडकलेलं आहे ना. तुम्ही समजण्याचा प्रयत्न का करत नाही? आम्ही नोटीस दिल्या, ती व्यक्तीला आजच त्यांना अटक झालेली आहे, त्याला आता पोलीस कस्टडी ठेवलेली. याचा अर्थ काय तो आयुष्यभर पोलीस कस्टडीमध्ये राहणार आहे का? नाही राहणार. त्याच्यावरती कारवाई जरूर होणार. डॉक्टर अन्नदाते आता तेच म्हणाले, त्याला थोड्या दिवसात जामीन मिळेल. मला एकच म्हणायचं, जी, कायद्याने जे काही होण्यासारखं असतं एखाद्या आरोपीच्या बाबत ते होत असतं ना, त्याला तुम्ही एकदा पटकन डॉक्टर अन्नदातेंना संधी देऊयात. वेळेच्या मर्यादेमध्ये डॉक्टर अन्नदाते 30 सेकंदात आपली भूमिका मांडा पटकन. 30च नाही 10 सेकंदात सांगतो. सीसीटीव्हीवर ज्या व्यक्तीला जो व्यक्ती एका महिला डॉक्टरच्या तोंडात वागतो त्याला तुम्ही फक्त नोटिसा पाठवताय आणि त्याच्या उत्तराची वाट बघताय. तुमची क्यू करावी तितकी थोडी आहे. महाराष्ट्राला लाज वाटते तुमच्यासारख्या नेत्यांची. हे मी जाहीरपणे सांगतो. नोटिसा कसल्या पाठवताय? सीसीटीव्हीवर दिसतंय. तुम्ही निलंबनाचं पत्र काढताय कसं? निलंबनाचं जाहीर करा की आपला नियम बदलणार आहे का? ठीक आहे, नाही, ठीक आहे. मला वेळेची मर्यादा असल्यानं या चर्चेला आटोपतं घ्यावं लागतंय. मात्र खेदजनक पद्धतीनं मी इथे अत्यंत वेदनादायी स्वरामध्ये हे सांगेन, माफ करा अरुण सावंत, आजच्या घडीला आपलं चित्र न्यायाच्या सोबत उभा असलेला पक्ष म्हणून नाही. आणि दुर्दैवानं आपण आपल्या नेत्यांची बाजू उत्तम मांडून पाहिलीत, पण त्यातही ते न्याय देण्यासाठी सक्रिय आहेत असं दिसलेलं नाहीये. मला वेळ मर्यादेपोटी ही चर्चा इथेच आटोपती घ्यावी लागते. आपल्या सर्व मान्यवरांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागात तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.